आळंदीमध्ये असणार आहे विश्रांती वड। याच ठिकाणी ज्ञानोबराय व चांगदेव यांची भेट झाली होती। सुंदर असे ठिकाण आपण पाहू शकता। आतमध्ये गेल्यावर हे सर्व पायऱ्या लागतात, सर्व दगडाच्या पायऱ्या आहेत। पाहू शकता इथे सुंदर असे एक वस्तू आहे। इथून पुढे गेल्यानंतर पायऱ्या चढून आपल्याला हे एक भगवान शंकराची पिंडी लागते। वड आहेच तो वड, त्याला विश्रांती वड म्हणतात। मी पाहू शकतो या ठिकाणी भगवान शंकराचे ही पिंडी आहे आणि हा भव्य दिव्य असा वड आहे, त्याला विश्रांती वड म्हणतात। इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक सुंदर शिल्प आहे, ज्या ठिकाणी ज्ञानोबराय आपल्या बांधवाचं भिंतीवर करून आले होते आणि चांगदेवराय वाघावर बसून आले होते, ते हे शिल्प आहे। पहा सुंदर असे हे शिल्प या ठिकाणी बनवलेलं आहे। हे पाहू शकता आपण, हे चांगदेव महाराज आहेत, वाघावर बसून हातामध्ये साप आहे आणि या ठिकाणी हे वड दिसतं आपल्याला। आणि या ठिकाणी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे 4 बंधू या ठिकाणी भिंतीवर बसून आलेले आहेत आणि असे शिल्प सुंदर आहे। सुंदर असे हे वातावरण पाहू शकता आपण, आळंदीमधील विश्रांती वड आहे। पाहू शकता आळंदीमध्ये आल्यानंतर जरूर या विश्रांती वडाला भेट द्या, कारण हे ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलेलं हे ठिकाण आहे।